नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आर्थिक नियोजनावर जे आयोगाने विचारलेले PYQ आहेत त्याचा अनालिसिस बघणार आहात. फर्स्ट क्वेश्चन राज्यसेवा पूर्वचा 2024 ला विचारलेला 12व्या पंचवार्षिक योजनेच्या उद्दिष्टामध्ये किंमत वाढीचा दर किती टक्के स्थिर ठेवणे आवश्यक होते? तर त्याचा आन्सर येतो 1 नंबर 4.5 ते 5.0% हा जे किंमत वाढीचा दर आहे हा ठेवण्यात आला होता. याच्यानंतर बघा जे 12वी पंचवार्षिक योजना होती त्याचा जो कार्यकाळ होता ते 2012 ते 17 होता आणि ते आर्थिक वाढीचा जे वृद्धी दर आहे तो 8 पॉईंटचं ध्येय ठेवण्यात आले होते. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता दृष्टिकोन योजना म्हणजे दृष्टिकोन नियोजन म्हणजे काय? यामध्ये बघा फर्स्ट ऑप्शन आहे 20 ते 25 वर्षासाठी दीर्घकालीन नियोजन. सेकंड ऑप्शन दीर्घकालीन लक्ष्य 15, 20 किंवा 25 वर्षाच्या कालावधीसाठी आगाऊ ठरविणे. सी 15 ते 20 वर्षाच्या संपूर्ण कालावधीसाठी एक योजना. डी व्यापक उद्दिष्टे आणि लक्ष्य 1 किंवा 2 वर्षात साध्य करणे. तर याचा आन्सर येतं बी म्हणजे दीर्घकालीन लक्ष्य 15 ते 20-25 वर्षाच्या कालावधीसाठी आगाऊ ठरविणे. थर्ड क्वेश्चन बघा. 7व्या पंचवार्षिक योजनेत सर्वाधिक वाटा डॅशला दिला होता. तर याच्यामध्ये जे 7वी पंचवार्षिक योजना होती याचा सर्वाधिक वाटा ऊर्जा क्षेत्राला दिला होता. जी पहिली योजना होती पहिल्या योजनेमध्ये कृषी आणि जलसिंचन होतं ना. कृषी आणि जलसिंचनला भर देण्यात आला होता पहिल्या योजनेमध्ये. पहिल्या आणि चौथ्या योजनेमध्ये कृषी आणि जलसिंचनला भर देण्यात आला होता. आणि जी हे ऊर्जा क्षेत्र आहे ऊर्जा क्षेत्राचा वाटा सर्वाधिक म्हटलं तर एक 7व्या योजनेला पण होता. 6व्या 7व्या 8व्या आणि 9व्या अशा 4 योजनेमध्ये ऊर्जा क्षेत्रावर जास्त म्हणजे सर्वाधिक वाटा ऊर्जा क्षेत्राला देण्यात आले होते. लगातारच योजना आहेत. 6वी 7वी 8वी 9वी ह्या 4 योजनेमध्ये ऊर्जा क्षेत्राला जास्त भर देण्यात आला होता. आणि वाहतूक आणि दळणवळण म्हटलं म्हणजे संदेश वनकट करा. वाहतूक व दळणवळण हे जे सर्वाधिक वाटा ह्या दुसऱ्या आणि तिसऱ्या योजनेमध्ये देण्यात आला होता. तर पहिल्या योजनेमध्ये कशा सर्वाधिक वाटा दिला होता? कृषी आणि जलसिंचनला. जे पहिली आणि चौथ्या योजनेमध्ये कृषी आणि जलसिंचन. ऊर्जा क्षेत्राचं म्हटलं तर 6वी 7वी 8वी 9वी ह्या 4 योजनेमध्ये ऊर्जा क्षेत्राला सर्वाधिक वाटा देण्यात आला होता. आणि वाहतूक आणि दळणवळण म्हटलं तरी म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या योजनेमध्ये देण्यात आला होता. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. विविध योजना दस्तावेजातून नियोजनाचे दीर्घकालीन उद्दिष्टे खालील प्रमाणे दिसून येते. तर आता योजना जे विविध योजना दस्तावेज नियोजनाचे दीर्घकालीन उद्दिष्टे खालील प्रमाणे दिसून येते. म्हणजे त्याच्यात काय काय उद्दिष्ट केले जातं ते बघा. पहिलं ऑप्शन आहे वृद्धी, आर्थिक वृद्धी आणि आत्मनिर्भरता. हे बरोबर आहे. हे उद्दिष्ट असते दीर्घकालीन उद्दिष्ट. कारण की जेव्हा बेकारी निर्मूलन किंवा आत्मनिर्भर करताना फक्त एका वर्षामध्ये होऊ शकते का? नाही. त्याच्यासाठी दीर्घकालीन योजना आखावी लागते. म्हणून पहिलं ऑप्शन कसं आहे आपलं बरोबर आहे. तर ह्याच्यामध्ये 3 नंबर कटला आणि 2 नंबर कटला. सेकंड बघा बेकारी निर्मूलन आणि उत्पन्न विषमता घट. आता हे पण एका वर्षामध्ये करू शकतो का किंवा 5 वर्षात करू शकतो का? नाही ना. त्याच्यासाठी दीर्घकालीन उद्दिष्ट आपल्याला काही योजना आखाव्या लागतात. म्हणून बी पण येणार त्याच्यामध्ये. तर कटलं तर आपला ऑप्शन येणार. खालचे 2 जे ऑप्शन आहेत हे वाचायची पण गरज लागणार नाही. त्याच्यातून आपला ऑप्शन येणार आणि आपला टाइम पण वाचेल. तर तिसरं आपण विधान वाचूया बघूया. गरिबी निर्मूलन, आधुनिकीकरण आणि चौथा आहे समावेशक आणि शाश्वत वृद्धी. तर आपला आन्सर येणार 4 नंबर. आता 5वं बघा. योजना निर्मिती आणि यशासाठी पुढील बाबीची गरज असते. त्याच्यामध्ये योजना निर्मितीसाठी कोणत्या कोणत्या गोष्टी म्हणजे जर एखादी योजना आपल्याला निर्मिती करायची असेल तर म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टीची गरज लागते हे विचारलेलं आहे आपल्याला या क्वेश्चनमध्ये. तर पहिलं बघूया. पहिलं विधान आहे नियोजन आयोग आणि आकडेवारी उद्दिष्टे. पहिलं विधान कसं आहे? बरोबर आहे. कारण की नियोजन आयोगाची गरज लागते जर योजना निर्मिती करायचं असेल तर. पहिलं विधान कसं आहे आपलं बरोबर आहे. सेकंड बघूया. लक्ष्य आणि अग्रक्रम निश्चिती आणि संसाधन संकलन. म्हणजे कोणती जर योजना आपल्याला आखायची असेल ना त्याच्या अगोदर आपण आपलं लक्ष्य ठरवतो नंतरच योजना आखली जाते. म्हणजे ब पण विधान कसं आहे बरोबर आहे. म्हणजे हे कटलं. आता ह्या तिन्हीपैकी अभ्रष्ट आणि कार्यक्षम प्रशासन, योग्य विकास धोरण. आता ह्या जी लक्ष्य म्हणजे योजना आखल्या जाते त्याच्यासाठी आपल्याला कार्यक्षम प्रशासनाची पण आवश्यकता असते आणि योग्य विकास धोरण पण ठरवावं लागते. म्हणजे क पण विधान कसं येईल आपलं बरोबर येईल. मग हे कटलं.
आता ड बघा, प्रशासन काटकसर आणि शिक्षणाचा पाया, तर हे पण आहे ड पण, तर आपला आन्सर येणार 4 नंबर. आता 6वं बघा, 11व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत देखरेख मोजमाप करण्या येण्याजोग्या 27 लक्षाचे उद्दिष्टे किती मुख्य गटात विभागले होते. तर आता हे उद्दिष्टे किती मुख्य गटामध्ये विभागले, एकूण 27 होते. आता त्याचे असे 6 गट, म्हणजे एकूण किती 6 गटामध्ये केले होते, असे 6 गट पाडण्यात आले होते. तर त्याचा आन्सर येणार 1 नंबर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 7वं 7वं बघा, नीती आयोगाच्या 2017-20च्या त्रैवार्षिक आराखड्याची ही उद्दिष्टे आहेत. त्याच्यामध्ये कोणते उद्दिष्ट आहेत ते बघायचं आपल्याला. सन 2022 पर्यंत शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करणे, हे बरोबर आहे पहिलं विधान, पहिलं बरोबर आहे. तर आपलं 2 नंबरचं ऑप्शन कटलं. आता बी बघा, सन 2022 पर्यंत प्रत्येक घरात वीज पुरवठा करणे, हे पण होतं. तर इथं बी नाही म्हणून हे कटलं, आणि पहिलं बी आणि सी, बी नाही म्हणून पहिलं पण कटलं. तर डायरेक्ट आपला ऑप्शन येणार 4 नंबर आन्सर. तर ह्याच्यामध्ये काय, थर्ड ऑप्शन बघा, सन 2022 पर्यंत प्रत्येक राज्यात केंद्रीय विद्यापीठाची स्थापना करणे, हे चुकीचं आहे. प्रत्येक राज्यात केंद्रीय विद्यापीठाची. तर आपला आन्सर येणार ए आणि ब. काय होतं याचं, 2017 आणि 20चं उद्दिष्ट होतं त्रैवार्षिकीय, शेतकऱ्याचे उत्पन्न आपल्याला दुप्पट करायचं होतं, प्रत्येक घरामध्ये वीज पुरवठा करायचं होतं. शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करणे, प्रत्येक घरामध्ये वीज पुरवठा करणे. तर 8वा क्वेश्चन बघा, भारतीय नियोजनाची जागा नीती आयोगाने जानेवारी 2015 पासून घेतलेली आहे. तर हे विधान कसं आहे, बरोबर आहे, आपल्याला माहित आहे. नीती आयोगाने घेतलेली होती ते. प्रमाणक स्थापन नियोजन हे नीती आयोगाचे मार्गदर्शक तत्व आहे, हे पण कसं आहे विधान, बरोबर आहे. तर आपला आन्सर काय होतं, 3 नंबर येणार. आता पंचवार्षिक योजना व विकासाचे निर्धारित लक्ष आणि त्यांच्या जोड्या आपल्याला जोडायच्या आहेत. तर जी 5वी योजना होती, 5व्या योजनेचा कार्यकाळ होता 1974 ते 79 मध्ये. तर याचं जे साध्य होतं लक्ष, ते 4.4 होतं. 5व्या योजनेचं किती होतं, 4.4. आणि 5वी योजना कधी सुरू झाली होती, 1974 ते 79ला. तर 6वी योजना बघा, 6वी योजना आहे ती 1980 ते 85 पर्यंत होती, आणि त्याचं जे लक्ष होतं ते 5.8 म्हणजे 5.2 होतं. जी 9वी योजना आहे त्याचा कार्यकाळ आहे 1997 आणि 2002, आणि त्यांचं लक्ष होतं 6.5. 12वी योजना आहे 2012 ते 17 होतं, आणि याचं लक्ष होतं 8. ह्याच्यावर क्वेश्चन अगोदर येऊन गेलेला आहे. तर यानंतर बघा, म्हणजे प्रत्येक योजनेचं लक्ष काय होतं. आता जी पहिली योजना होती, जी फर्स्ट योजना होती, त्याच्यामध्ये जे लक्ष ठेवलं होतं 2.1 म्हणजे लक्ष ठेवलं होतं, आणि आपलं साध्य झालं होतं आतापर्यंत. पहिल्या योजनेमध्ये साध्य झालं होतं. त्यानंतर दुसरी योजना होती, दुसऱ्या योजनेचं लक्ष ठेवलं होतं 4.5, साध्य झालं होतं 4.21. जी तिसरी योजना होती, सर्वात तिसरी योजनेमध्ये जे लक्ष ठरवलं होतं त्याच्यापेक्षा खूप कमी लक्ष आपण अचीव केलं होतं. कारण युद्ध पुन्हा दुष्काळ या गोष्टीमुळे जे आपलं लक्ष होतं ना, ते साध्य करता आलं नाही तिसऱ्या योजनेत. म्हणून तिसरी योजना ही कशी अयशस्वी योजना म्हणून पण ओळखली जाते. त्याचं टार्गेट किती होतं, 5.6, आणि आपल्या साध्य किती झालं होतं, 2.72% टक्क्यामध्ये झालं होतं. त्यानंतर चौथी योजना बघा, आपण बोलूया. चौथ्या योजनेचं बघा, म्हणजे तिसरी योजना झाली असलं मग काही काळासाठी सुट्टी देण्यात आली होती, आणि त्या सुट्टीच्या काळामध्ये जे विकासाचं साध्य ठेवलं होतं सुट्टीच्या काळातलं, तर ते ठेवलं होतं म्हणजे 5.0, आणि 3 साध्य किती झालं होतं, 3.9. मग त्याच्यानंतर जी चौथी योजनेची अंमलबजावणी करण्यात आली, आणि चौथ्या योजनेचे जे लक्ष होतं 5.60% ठेवण्यात आले होतं, आणि साध्य 2.05% साध्य झालं होतं. यानंतर 5वी योजना ठेवली. 5व्या योजनेचे जे लक्ष होतं 4.4, जी आपलं क्वेश्चनमध्येच आलं, हे 4.4 लक्ष होतं, आणि साध्य काय झालं होतं 4.83. म्हणजे जेवढं लक्ष आपण ठेवलं होतं त्याच्यापेक्षा जास्त वृद्धी दर साध्य झाला होता. मग नंतर 5वी योजना झाली असती, नंतर 1 वर्षाचं काळ म्हणजे ब्रेक घेण्यात आलं होतं, त्याला सरकती योजना म्हणतात. आतापर्यंत तिसरी योजना, 5वी योजना याच्यामध्ये
ब्रेक घेण्यात आलं होतं आणि नंतर 7व्या योजनेच्या नंतर पण ब्रेक घेण्यात आलं होतं. म्हणजे जे विषम संख्या आहेत, विषम संख्येच्या वेळेस योजनेमध्ये ब्रेक पडलं होतं. तिसरी योजना झालं तेव्हा ब्रेक झालं, 5वी योजना झालं तेव्हा नंतर ब्रेक झाला आणि 7व्या योजनेनंतर ब्रेक झालं होतं. आता बघूया आपण 6वी योजना. 6व्या योजना क्वेश्चनमध्येच आहे. 6व्या योजनेचं किती टार्गेट होतं? 5.2 होतं आणि साध्य किती? 5.54 साध्य झालं होतं. म्हणजे हे पण जेवढं आपण लक्ष ठेवलं होतं त्याच्यापेक्षा जास्त साध्य, म्हणजे 5व्या योजनेपासून जेवढं लक्ष आपण ठेवत होतो त्याच्यापेक्षा जास्त आपण साध्य करत होतो. त्यानंतर 7वी योजना. 7वी योजनेमध्ये 5.6 टार्गेट ठेवलं होतं आणि 6.8 हे म्हणजे साध्य झालं होतं. आता बघूया पुढचा क्वेश्चन. आता 9व्या योजनेचं इथे दिलेलं आहे. आता रूरकेला, भिल्लाई आणि दुर्गापूर येथे सार्वजनिक क्षेत्रातील 3 मोठे स्टील प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान उभारण्यात आले? तर याच्यामध्ये बघा, जी दुसरी योजना आहे ना, दुसऱ्या योजनेमध्ये हे जे प्रकल्प आहेत हे उभारण्यात आले होते. जर आपली पहिली योजना म्हटली तर पहिल्या योजनेसंबंधित जर विचारलं कोणते प्रोजेक्ट हे केला, तर शेतीशी रिलेटेड जे धरणं ते असतात ते आपले पहिल्या योजनेमध्ये येतात. आणि जर उद्योगात असेल, उद्योगाविषयी जर विचारलं तर हे पूर्ण गोष्टी सेकंड योजनेमध्ये झाले होते. म्हणजे कन्फ्यूज नका हो. तर बघा आपण जी दुसरी योजना आहे, दुसऱ्या योजनेमध्ये कोणते कोणते उद्योग, म्हणजे कोणत्या कोणत्या उद्योगाची पायाभरणी झाली होती. जे भिल्लाई, म्हणजे आता भिल्लाई पोलाद प्रकल्प आहे जो 1959 ला झाला होता आणि तो छत्तीसगडमध्ये झाला होता. भिल्लाई कुठं? छत्तीसगडमध्ये. आणि त्याला मदत केली होती रशियाने. याच्यानंतर जे रूरकेला पोलाद प्रकल्प झाला होता तो पण 1959 मध्ये झाला होता आणि तो कुठं केला, कोणत्या राज्यात केलं होतं? ओडिसा. ते रूरकेला कुठं केलं? ओडिसा. आणि त्याला मदत केली होती जर्मनीने. आणि नंतर भिल्लाई तर झालेला आहे आणि दुर्गापूर झाला होता तो पश्चिम बंगालमध्ये झाला होता आणि याला मदत केली होती ब्रिटननं. आणि नंतर भेल झाला होता तो भोपाळमध्ये. आणि या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्येच 2 खत कारखाने पण दोन खत कारखान्याची स्थापना करण्यात आली होती. तर ते होतं नालगल आणि रूरकेला. आणि त्यानंतर सघन कृषी जिल्हा कार्यक्रम पण या योजनेमध्ये, दुसऱ्या योजनेमध्ये सुरू करण्यात आला होता. आणि पहिल्या योजनेमध्ये जर म्हटलं तर दामोदर खोरे विकास प्रकल्प, पुन्हा भाकरा नानगल प्रकल्प आणि हिराकूड प्रकल्प आणि कोसी प्रकल्प, हे 4 प्रकल्प हे पहिल्या योजनेमध्ये झाले होते. कोणते? दामोदर, भाकरा, हिराकूड, कोसी. भाकरा, कोसी, हिराकूड, दामोदर हे 4 प्रकल्प पहिल्या योजनेत झाले होते. आणि सिंदरी कारखाना तो पण पहिल्या योजनेमध्ये झाला होता. सिंदरी कुठं होतं? झारखंडमध्ये. आता नेक्स्ट क्वेश्चन त्याच्यावरच आला. आता आपण आत्ताच बघितलं की भिल्लाई लोह पोलाद उद्योग स्थित असलेले राज्य. तर भिल्लाई लोह पोलाद उद्योग स्थित कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हे छत्तीसगडमध्ये. वरच्याच क्वेश्चन मध्ये झाला होता. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, 11वा. राष्ट्रीय कृषी विकास योजना ही 11व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू करण्यात आली. पहिलं तर आपल्याला काय विचारलेलं आहे? चुकीचं विधान विचारलेलं आहे. तर पहिलं विधान कसं आहे? बरोबर आहे, म्हणून हे आन्सर येणार नाही आपलं. त्याच्यानंतर बघा, समकालीन फलोद्यान विकास उपक्रम 12व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू केला गेला. तर दुसरं विधान हे पण बरोबर आहे, म्हणजे हे पण येणार नाहीये. आणि क बघा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रम हा सन 2009 ते 10 मध्ये सुरू करण्यात आला. तर आता हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा, ह्याच्यावर खूपदा क्वेश्चन आलेला आहे आयोगाचा, वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये पण येतो हा. तर याची जी सुरुवात झाली होती ती 2007 मध्ये झाली होती, ऑक्टोबर 2007 मध्ये. आणि हे लागू कधी करण्यात आले होतं ह्याच्यावर डायरेक्ट फॅक्च्युअल क्वेश्चन पण आला होता या लास्ट टाइम. 5 जुलै 2013 ला हा लागू करण्यात आला होता, राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रम 5 जुलै 2013 ला. आणि याच्यामध्ये काय होतं? गहू, तांदूळ आणि डाळ ह्या 3 म्हणजे 3 खाद्य ह्याच्याशी संबंधित होतं हे गहू, तांदूळ आणि डाळ. त्याच्यानंतर 13वा क्वेश्चन बघूया. भारतीय नियोजन आयोगाने 11व्या पंचवार्षिक योजनेत कोणती संकल्पना, म्हणजे कोणती संकल्पना समाविष्ट केली होती? याच्यामध्ये बघा 3 नंबरचं येते सर्वसमावेशक वृद्धी. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये दिल्ली आणि मुंबई विमानतळाचे आधुनिकीकरण आणि पुनर्रचनेची सुरुवात संयुक्त उद्यम कंपन्याच्या माध्यमातून करण्यात आली? तर हे काय होतं? हे 10व्या योजनेमध्ये करण्यात आले होतं. कोणतं?
दिल्ली आणि मुंबई विमानतळाचे आधुनिकीकरण. आन्सर येतं 10वी योजना. 9व्या पंचवार्षिक योजनेचा भर डॅश यावर होता. तर 9व्या पंचवार्षिक योजनेचा भर होता सामाजिक न्याय आणि समानतेसह वृद्धी. सामाजिक न्याय आणि समानतेसह वृद्धी. 16वा क्वेश्चन बघा. काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीने 1967 साली जाहीर केलेल्या 10 कलमी कार्यक्रमात खालीलपैकी कशाचा अंतर्भाव होता? याच्यामध्ये बँका आणि विमा उद्योगाचे राष्ट्रीयकरण, पहिलं विधान बरोबर आहे. परराष्ट्र व्यापारावर सरकारचे नियंत्रण, हे पण बरोबर आहे. जमीन सुधारणा कार्यक्रमाची जलद अंमलबजावणी, हे पण बरोबर आहे. औद्योगिक मक्तेदारीवर नियंत्रण. चारही विधान कसे आहेत? बरोबर आहेत. ऑप्शन येणार 4 नंबर. नेक्स्ट क्वेश्चन. 10व्या पंचवार्षिक योजनेनुसार भारतातील खालीलपैकी डॅश राज्यामध्ये 100% खेड्याचे विद्युतीकरण झालेले, इथं झालेले नाही, हे बघा म्हणजे काय विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये एक येणार राजस्थान, नंतर येणार मध्य प्रदेश, आसाम आणि ओरिसा. हे इथं उत्तर प्रदेशमुळं आणि गुजरातमुळं हे रद्द झाला. इथं गोवा तर प्रगत आहे म्हणून हा रद्द झाला, आणि इथं आपला महाराष्ट्र म्हणून हा क्वेश्चन, ह्याचे ऑप्शन असे कटले. तर आन्सर येणार 4 नंबर. पुढचा क्वेश्चन. अठरावा क्वेश्चन. नीती आयोगाबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? याच्यातले आता आपल्याला बरोबर विधान शोधायचे आहेत. नीती आयोगाचे उद्दिष्ट शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करणे आणि देशातील सहकारी संघराज्य वाढविणे, हे आहे. पहिलं विधान बरोबर आहे. सेकंड, भारताचे पंतप्रधान हे नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, हे पण बरोबर आहे. ते नीती आयोगाचे पण होते आणि नियोजन आयोगाचे पण पंतप्रधानच असत होते. आता नीती आयोगामध्ये 8 पूर्णवेळ सदस्य आहेत, पण सध्या 8 नाही आहे, सध्या 5 पूर्णवेळ सदस्य आहेत. म्हणून क विधान कसं आहे? चुकीचं आहे. मग आपला आन्सर येणार 4 नंबर, अ आणि ब. 19 नंबरचा क्वेश्चन बघा. डॅडाशी नीती आयोगाची कर्तव्य आहेत. तर आपल्याला नीती आयोगाचे कोणते कर्तव्य आहेत ते बघा. 1 नंबर, सहकार्य स्पर्धात्मक संबंधाची निर्मिती, पहिलं विधान बरोबर आहे. राष्ट्रीय कार्यक्रम पत्रिका राबवणे, जसं 20 कलमी ते कार्यक्रम झालं त्या टाईपमध्ये. विकेंद्रीकृत नियोजन सुरू करणे, सी पण बरोबर आहे. तज्ज्ञाचे जाळे तयार करणे, डी पण विधान कसं आहे? बरोबर. तर आपला आन्सर येणार 4 नंबर, वरीलपैकी सर्व. कोणतं? सहकार्य स्पर्धात्मक संबंधाची निर्मिती, राष्ट्रीय कार्यक्रम पत्रिका राबविणे, विकेंद्रित नियोजन सुरू करणे, तज्ज्ञाचे जाळे तयार करणे. आन्सर 4 नंबर. आता 20वा क्वेश्चन. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर आपल्याला फक्त बरोबर विधान बघायचे आहे. 5व्या पंचवार्षिक योजनेपासून फलोउद्यान व्यवसायाकडे सरकार विशेष लक्ष देत आहे. आता इथं काय? सेकंड विधान बघा. 6व्या पंचवार्षिक योजनेपासून फलोउद्यान व्यवसायाकडे सरकार विशेष लक्ष देत आहे. आता याच्यामध्ये दोन्ही विधान सेम आहेत. फक्त आपल्याला एवढंच बघायचं, ही जी फलोउद्यान व्यवसायाचं आहे ती 5व्या योजनेत झाली का 6व्या योजनेत झाली. म्हणजे याच्यामध्ये हे ऑप्शन असू शकत नाही, कारण की दोन्ही ॲट अ टाइम दोन्ही ह्याच्यामध्ये असणार नाही. म्हणजे एकतर ए तर असेल किंवा बी तर असेल. तर याचा आन्सर येणार 2 नंबर. फक्त बी म्हणजे 6व्या योजनेमध्ये फलोउद्यानाचा कार्यक्रम एक असं झाला होता, सुरूच करण्यात आला होता, म्हणजे सरकारने लक्ष दिले होते 6व्या योजनेमध्ये. तर आन्सर येणार 2 नंबरचं. आता 21 बघा. नीती आयोगाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. तर अध्यक्ष म्हणून भारताचे पंतप्रधान असतात. तर हे विधान कसं आहे? बरोबर आहे. भारताचे राष्ट्रपती उपाध्यक्षाची निवड करतात, हे कसं विधान? चुकीचं आहे. सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्याचा समावेश गव्हर्निंग काउन्सिलिंग मध्ये असतो, सी बरोबर आहे. तर आन्सर येणार ए आणि सी बरोबर. 4 नंबरचा आन्सर येणार. आता जनता योजना कोणी तयार केली होती? तर जनता योजना जी होती ना, ती श्री मानवेंद्र नाथ रॉय यांची ही जनता योजना होती. आता याच्याशी रिलेटेड म्हणजे कोणी कोणत्या योजना सुरू केल्या होत्या ते बघूया. आता ही जनता योजना ही म्हणजे मानवेंद्र रॉयची होती, आणि ती 1945 मध्ये ही जनता योजना यांनी आणली होती. आणि ही मुंबई योजनेला उत्तर म्हणून ही योजना आणली होती, मुंबई योजनेला उत्तर म्हणून. याच्यानंतर बघा, सुरुवात कुठून झाली होती? 1934 मध्ये
जे विश्वेश्वरय्या होते यांनी पहिल्या नियोजन करा किंवा नष्ट व्हा असा संदेश दिला होता. कोणी? जे विश्वेश्वरय्या यांनी 1934 मध्ये नियोजन करा किंवा म्हणजे नष्ट व्हा. याच्यानंतर काय झालं, 1938 मध्ये राष्ट्रीय नियोजन आयोगाची समिती स्थापन करण्यात आली होती. आणि हे 1938 ला म्हणजे कधी, जे हरिपुरा अधिवेशन झालं होतं त्याचे अध्यक्ष कोण होते? सुभाषचंद्र बोस यांनी पंडित नेहरूच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय नियोजन आयोग समिती नेमली होती. कधी? 1938 ला राष्ट्रीय नियोजन समिती कुणाच्या? पंडित नेहरूच्या अध्यक्षतेखाली. नंतर काय झालं, 1944 मध्ये मुंबई योजना आखली गेली. याच्यामध्ये किंवा या मुंबई योजनेलाच, थांबा एक मिनिट, 1944 ला कोणती योजना होती? मुंबई योजना. या योजनेलाच कोणती योजना म्हटले जाते? टाटा बिर्ला योजना. आणि ही योजना जी होती ना, ह्याला मुंबईतील 8 उद्योगपतींनी ही योजना तयार केली होती. त्याच्यामध्ये JRD टाटा आणि पुरुषोत्तम ठाकूरदास इत्यादींचा समावेश होता. म्हणजे त्यांच्यावरती आधारलेली होती. यामध्ये काय होतं, उद्दिष्ट काय होतं या योजनेचे? 10 ते 15 वर्षाच्या कालावधीत राष्ट्रीय उत्पन्नात तिप्पट व व्यक्ती उत्पादनात दुप्पट वाढ घडवून आणणे हे त्यांचं टार्गेट होतं. आणि सर्वप्रथम भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची संकल्पना मांडली होती. जी मिश्र अर्थव्यवस्थेची संकल्पना होती ही 1944च्या मुंबई योजनेमध्ये मांडण्यात आली होती. त्यानंतर 1944 मध्येच जे गांधी योजना आणली. मग नंतर गांधी योजना, आणि ही योजना कोण आणलं होतं? नारायण अग्रवाल यांनी गांधी योजना आणली होती. यांनी गांधीजीच्या आर्थिक विचारावर आधारित ही योजना तयार केली होती. म्हणजे 44 ला 2 योजना झाल्या. एक मुंबई योजना, तिला टाटा बिर्ला योजना म्हणतात, आणि दुसरी योजना होती गांधी योजना, जी अग्रवाल यांनी आणली होती. आणि ती जी गांधी योजना आहे ती गांधीजीच्या आर्थिक विचारावर आधारित होती. त्यानंतर काय झालं, 1945 मध्ये जनता योजना आणली. ही जनता योजना जी आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेली आहे, तर रॉय यांनी आणली होती. आणि जी 44 ची योजना होती त्याच्या पुढल्या वर्षी ह्या योजनेला, ज्या मुंबई योजनेला उत्तर देण्यासाठी जनता योजना आणली होती. त्याच्यानंतर काय झालं, 1950 मध्ये आपण बोलूया, 1950 मध्ये सूर्योदय योजना आणली. आणि ती आणली होती जयप्रकाश नारायण यांनी सूर्योदय योजना आणली. जयप्रकाश नारायणने. आणि त्याच्यानंतर 50 मध्येच दुसरी एक योजना आली होती, त्याला म्हणतो कोलंबो योजना. दुसऱ्या महायुद्धामुळे निर्माण झालेल्या समस्याचे समाधान करण्यासाठी आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून करण्यासाठी ही योजना आणली होती, कोलंबो योजना. अशा प्रकारे म्हणजे 34 पासून ते 50 पर्यंत वेगवेगळ्या योजना आणल्या होत्या. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. 23वा, भारताच्या 11व्या पंचवार्षिक योजनेच्या पहिल्या वर्षात औद्योगिक विकासाचा वृद्धी दर किती टक्के राहिला आहे? तर तो 8.5% राहिला होता. किती? 11व्या पंचवार्षिक योजनेच्या पहिल्या वर्षामध्ये 8.5% औद्योगिक विकास दर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 11व्या पंचवार्षिक योजनेत पुढीलपैकी कोणत्या उद्दिष्टांना प्राधान्य देण्यात आले होते? तर यामध्ये सर्वसमावेशक वृद्धीला प्राधान्य देण्यात आले होते. कधी? 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. आता 5वी पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट कोणते होते ते बघूया आपण. म्हणजे दारिद्र्य निर्मूलन आणि स्वयंनिर्भरता प्राप्त करणे हे 5व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट होते. म्हणजे आपला आन्सर येणार अ आणि ब. आणि स्थैर्यासह वृद्धी ही 4थ्या योजनेची उद्दिष्टे होते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. भारतीय नियोजन मंडळाची स्थापना डॅश रोजी करण्यात आली? तर ही होती 15 मार्च 1950 रोजी भारतीय नियोजन मंडळाची स्थापना करण्यात आली होती. नियोजन आयोगाने सुरुवातीला निश्चित केलेल्या 4 दीर्घकालीन उद्दिष्टांमध्ये खालीलपैकी कोणते उद्दिष्ट समाविष्ट होत नाही? तर इथं आपल्याला नाही विचारलेलं आहे, तर आपण पुढच्या ऑप्शन मध्ये बघूया कोणते होत नाहीत ते. पहिला आहे पूर्ण रोजगार प्राप्ती, हे होत होतं. पुन्हा समता व न्यायाधीनिष्ठ समाजवादी समाजरचना, तर हे जे दुसरं विधान आहे ना, हे होत नव्हतं, कारण की हे आपल्या नंतरच्या ह्याच्यामध्ये समावेश करण्यात आला होता. आणि त्यानंतर बघा, उत्पन्न व समतेतील विषमता दर
हे होत होतं आणि महिला सक्षमीकरण. तर आपला आन्सर येणार 2 नंबर, समता व न्यायाधिष्ठ समाजवादी समाज रचना तयार करणे म्हणजे निर्माण करणे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 10व्या योजनेदरम्यान खालीलपैकी कोणते राज्य देशांतर्गत उत्पादनात सर्वाधिक वृद्धी दर दर्शवित होतं? तर ह्याच्यामध्ये सर्वाधिक वृद्धी दर म्हटलं तर ते दिल्ली येत होतं 10व्या योजनेदरम्यान, दिल्ली. 29वा क्वेश्चन. भारतीय गरिबाचे प्रमाण आणि संख्येच्या अंदाजाच्या पद्धतशीर आणि संगणकीय बाबीचा विचार करण्यासाठी नियोजन आयोगाने सप्टेंबर 1989 मध्ये डॅडॅश यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ज्ञ गट स्थापन केला. तर ते कोणाच्या अध्यक्षतेखाली केला होता? आता गरिबीचे प्रमाण आणि संख्येच्या अंदाजाच्या पद्धतशीर संगणकीय बाबीसाठी 1989 मध्ये विचारले. तर हे होते प्रा. डी टी लकडवाला यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ गट स्थापन केला होता. कुणाच्या अध्यक्षतेखाली? डी टी लकडावाला. 30वा क्वेश्चन. आता खालीलपैकी नियोजनाचे प्रकार विचारले, तर याच्यामध्ये कोणते नियोजनाचे प्रकार आहेत आपल्याला ते बघायचं आहे. तर बघा, पहिलं ऑप्शन आहे लोकशाही नियोजन, बरोबर आहे. पुन्हा सामाजिक नियोजन, बरोबर आहे. सामाजिक नियोजन हे नव्हतं. आणि सी आहे हुकुमशाही नियोजन आणि डी आहे केंद्रित नियोजन. याच्यामध्ये आपल्याला आन्सर बघायचं की लोकशाही नियोजन होतं का? तर लोकशाही नियोजन होतं. याच्यानंतर सामाजिक नियोजन होतं का? तर सामाजिक नियोजन पण होतं. आणि हुकुमशाही नियोजन हे असं कोणतं नियोजन नव्हतं, म्हणून सी विधान कसं आहे? चुकीचं आहे. आणि डी आहे केंद्रित नियोजन. हे तीन नियोजनाचे प्रकार आहेत: लोकशाही नियोजन, सामाजिक नियोजन आणि केंद्रित नियोजन. तर याच्यानंतर बघूया आपण की आतापर्यंत कोणते कोणते नियोजनाचे प्रकार राहिलेले आहेत. तर फर्स्ट येते आदेशाद्वारे नियोजन. एक येते आदेशाद्वारे नियोजन. तर आदेशाद्वारे नियोजन म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था असते आणि मुक्त बाजार व्यवस्थेचा अभाव असतो. योजनेचे उद्दिष्ट आदेशाद्वारे पूर्ण केले जातात आणि भारतामध्ये 7व्या योजनेपर्यंत आदेशात्मक होते. म्हणजे 7 पर्यंत काय होतं? आपण आदेशात्मक, हे म्हणजे 1 ते 7 पर्यंत ज्या योजना आपण आखल्या होत्या ते आदेशात्मक नियोजनानुसार चालत होत्या. त्यानंतर बघूया आपण सूचक नियोजन. जे सूचक नियोजन होतं ते खाजगी क्षेत्राकडे म्हणजे कडकपणे नियंत्रण न करता सूचना केल्या जात होत्या आणि त्यांना सवलती दिल्या जात. जे खाजगी क्षेत्र राहणार होतं म्हणजे त्यांच्यावर नियंत्रण कमी करायचं आणि त्यांना फक्त सूचना द्यायच्या आणि सवलती पण द्यायच्या. आणि हे असं जे सूचनात्मक नियोजन आहे ते फ्रान्समध्ये आहे. आणि भारताने 7व्या योजनेत विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्यासाठी सूचनात्मक नियोजन होतं ना, ते सूचक नियोजन हे राबवलं होतं. आणि 8वी जी योजना होती, 8व्या योजनेमध्ये पूर्णपणे सूचक नियोजनाचा अवलंब केला होता. आता जे विकेंद्रीकृत नियोजन, दुसरं आहे विकेंद्रित नियोजन. यामध्ये बघा, याच्यामध्ये काय होते? केंद्रीय नियोजन यंत्रणेकडून राज्य आणि जिल्ह्यांना सुद्धा सहभागी केले जाते. हे विकेंद्रीकरण म्हणजे राज्याला आणि जे जिल्हा असतात ना त्यांना पण या विकेंद्रित नियोजनामध्ये सहभागी करून घेतले जाते. अशा प्रकारे हे नियोजनाचे प्रकार आहेत जे इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे 3 त्याच्यामध्ये आपण यूज केलेले होते भारताने, तेवढे 3 नियोजनाचे प्रकार तुम्हाला सांगितलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील बाजार आणि आर्थिक नियोजन परस्परांना डॅश आहेत. तर भारताचे जे नियोजन आहे ते परस्परांना कसे आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. तर हे परस्परांना पूरक आहेत. 2 नंबर ऑप्शन येणार. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, याच्याला आपल्याला बरोबर विधाने सांगायची आहेत. पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीस भारतातील बेरोजगारीचे प्रमाण एकूण कर्त्या लोकसंख्येच्या 2.9% होते. बघा, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीस भारतातील बेरोजगारीचे प्रमाण 3.6% होते. म्हणजे पहिल्या योजनेमध्ये 2.9, दुसऱ्या योजनेमध्ये 3.6, तिसऱ्या योजनेत अखेरीस भारतातील बेरोजगारीचे प्रमाण 4.5%. म्हणजे 2, 3, 4 हे लक्षात ठेवा. म्हणजे पहिल्या योजनेमध्ये 2, दुसऱ्या योजनेमध्ये 3 आणि दुसऱ्या योजनेत 3 आणि तिसऱ्या योजनेमध्ये 4, म्हणजे एक न वाढत होतं. तर तिन्ही विधाने कशी आहेत? बरोबर आहेत.
म्हणजे पहिल्या योजनेमध्ये जवळपास 3च येते. 2.9 म्हणजे 3च लक्षात ठेवा. आणि 5च्या पुढे गेलं म्हणजे 4. आणि हे 50-50 वरच आहे म्हणून हे 5 असं. म्हणजे 3, 4, 5 किंवा 2, 3, 4 ठेवलं तरी चालेल. तर आपला आन्सर येणार 4 नंबर. पहिल्या योजनेमध्ये होतं बेरोजगारीचं प्रमाण 2.9, दुसऱ्या योजनेमध्ये होतं 3.6 आणि तिसऱ्या योजनेत होतं 4.5. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 10व्या पंचवार्षिक योजनेत एकूण खर्चाच्या 22.8% वाटपासह डॅडॅक क्षेत्र हे दुसऱ्या क्रमांकावर होते. तर आता ह्याच्यामध्ये काय म्हटलंय, 10व्या योजनेमध्ये विचारलेलं आहे. आणि दुसऱ्या क्रमांकात काय होतं, सामाजिक सेवा. तर हे दुसऱ्या आणि तिसऱ्या योजनेमध्ये पण सामाजिक सेवेवर खर्च करण्यात आला होता. आता दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या आखणीमध्ये महानोबीस प्रतिमानात डॅडॅश यावर भर दिला होता. यामध्ये काय होतं, भांडवली वस्तू आणि गुंतवणूकच्या वस्तू यावर भर देण्यात आला होता. चौथ्या पंचवार्षिक योजनेत डॅडॅशवर भर देण्यात आला होता. तर चौथ्या योजनेमध्ये काय, स्थैर्यासह विकास याच्यावर दिला. कारण चौथ्या योजनेच्या अगोदर जी तिसरी योजना झाली होती त्यामध्ये जे युद्ध झाले होते त्याच्यामुळे आपल्या भारताचा बऱ्यापैकी लॉस झाला होता आणि आपली अर्थव्यवस्था बऱ्यापैकी डगमगली होती. म्हणून आपल्या योजनेमध्ये ब्रेक पण घेण्यात आलं. आणि जेव्हा ती चौथी योजना सुरू करण्यात आली होती म्हणून ह्या वेळेस हा टार्गेट ठेवलं होतं, स्थैर्यासह आपल्याला विकास करायचा होता. म्हणून त्याचा आन्सर येणार 1 नंबर. आता 10व्या योजनेत कोणत्या बाबी साध्य करणे शक्य झाले नाही. तर 10व्या योजनेत कोणत्या बाबी साध्य करणे शक्य झाले नाहीत आपल्याला ते बघायचं. याच्यामध्ये दारिद्र्य पातळी कमी करणे, बरोबर, बेरोजगारी पातळी कमी करणे, हे कधीच गोष्टी ह्या दोन्ही साध्य झालेल्या नाहीत. तर आन्सर येणार 2 मध्ये. स्थूल बचतीची पातळी हे करण्यात आली होती आणि परकीय चलन साठा हे पण झालं होतं. म्हणजे ह्या 2 गोष्टी झाल्या होत्या आणि हे साध्य झाले नव्हतं, दारिद्र्याची पातळी कमी करणे आणि बेरोजगारीची पातळी कमी करणे. आता दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या आखणीच्या वेळी डॅडॅशाने वेतन वस्तू प्रतिमानावर भर देण्यात आला होता. तर कोणी दिला होता, CN वकील आणि PR ब्रह्मानंद यांनी वेतन वस्तू प्रतिमानावर भर देण्यात आला होता. आता 38वा क्वेश्चन बघा. भारताच्या नियोजन प्रक्रियेत पथदर्शक भूमिका पार पाडणारी जनता योजना कोणाची होती. आता ही जनता योजना डबल आली, ही होती मानवेंद्र नाथ रॉय यांची होती जनता योजना. अशा प्रकारे आपला हा जे लेक्चर आहे ते संपलेलं आहे. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये.